पालखी सोहळ्यासाठी आळंदी नगरी आता सज्ज झालेली आहे आणि माझ्या बाजूला तुम्ही बघताय संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी रथ आता सज्ज झालेला आहे। हा पालखी रथ जर आपण बघितला तर त्याची स्वच्छता करण्यात आलेली आहे। थोड्याच वेळात हा सजवला देखील जाईल आणि इतकंच नाही तर ज्ञानदेवांची पालखी सुद्धा सज्ज ठेवण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं की या पालखी रथाला ओढण्याचा मान ज्या खिल्लारी बैलजोडीला मिळाले आहेत त्यांचे मालक सध्या आपल्या सोबत आहेत। मला सांगा की तुमचं नाव काय आहे, कुठून आहात तुम्ही आणि तुमच्या बैलांना यंदाच्या वर्षी हा मान मिळतोय? आम्ही आळंदीचाच आहे आणि कोरडे पाटील आहे। कोरडे पाटलाचा मान आहे आणि बैल आता गोठ्यावरती आहेत। खिलार बैल आम्ही आणलेली आहेत बेळगाववरून। बरं, यंदा तुम्हाला मान मिळाला? आम्हाला मिळाला, कोरड्यांचा मान आहे यंदा। त्यासोबतच काही खांदेकरी सुद्धा आपल्या सोबत आहेत। सगळ्यात महत्त्वाचं की या खांदेकऱ्यांमध्ये तरुणांचा सुद्धा विशेष सहभाग आपल्याला असलेला बघायला मिळतोय। मला सांगे किती वर्ष सेवा देतोय ज्ञानेश्वरांच्या चरणी? मी आता 9 वर्ष झाले सेवा करतोय, पण माझ्या अगोदरपासून जवळजवळ वयस्कर लोक आहेत यांची भरपूर सेवा झालेली आहे। 40-45 वर्ष झाले, ते 50-50 वर्षाची सेवा आहे त्यांची। आता हे ज्ञानोबा महाराज आहेत, हे आंध्र प्रदेशचे आहेत, यांची जवळजवळ आता 65 वर्ष झाले सेवा चालू आहे माऊली। आंध्र प्रदेशवरून येता तुम्ही? इथे स्थायिक आहात की आंध्र प्रदेशमध्ये? तिकडेच राहतो, वारीच्या टाइमला येतो। आंध्र प्रदेशातून येता? हो। किती पिढ्या तुम्ही आंध्र प्रदेशात राहिलेला आहात? आता 2 पिढ्या झाल्या आमच्या। आधी इथेच राहिला होता? हां, आधी इथं नांदेड जिल्ह्यामध्ये होतो, आता तिकडे जाऊन 2 पिढ्या झाल्या। आम्ही आता माऊलीची सेवा म्हणून येतो, माऊलीची सेवा करतो, एवढाच आनंद मिळतो आणि परत आम्ही आमच्या गावी जातो। दरवर्षीची वारी हा आनंदाचा ठेवा असतो प्रत्येक वारकऱ्यांसाठी। भाऊ आहे ते, समजे मित्र भाऊ बाप म्हणलं ते चालतं। पण खांदेकरांचं जे काम असतं खूप महत्त्वाचं आणि मुश्किलीचं काम असतं का, कष्टाचं काम असतं? काय तसं नसतो, तिथे गेल्यावर काही वाटत नाही, किती कष्ट काही त्याच्यात काही गणत नाही, समाधान चांगलं, आणि ते केल्याशिवाय आम्हाला करमत नाही। खांदेकरी म्हणून किती वर्ष काम केलं? आम्ही 65 वर्ष झालं मी खांदेकऱ्यावरच आहो। अजून काही या मालकाने काढलं नाही, हे मालक समजे आमचे भाऊबंद आहेत पुरे। बरं, आणखी एक तरुण खांदेकरी आपल्या सोबत आहे। मला सांग की खांदेकरी नेमकं काय करतो आणि कशा पद्धतीने तुम्ही स्वतःला तयार करता खांदा देण्यासाठी? पहिलं पालखीची सजावट होते सगळी, त्याच्या बाद चोपदारांना सांगलीकरणा झाला की मग पालखी उचलायचं आणि रथात ठेवायचं आणि मग रथ चालतो। आम्ही पायी चालतो सगळेजण मिळून, असं सगळं चालू करतो तसं। बरं, तुम्ही किती खांदेकरी आहात एकूण? 10। या खांदेकरांचा सुद्धा एक विशिष्ट मान असतो, जसं चोपदारांचं सगळे वारकरी ऐकतात, शिस्त लावली जाते, खांदेकरांचं विशिष्ट असं महत्त्व काय? पालखी रथातनं विसाव्याच्या ठिकाणी उतरवण्याचं काम हे सगळे खांदेकरी करतात। त्या ठिकाणी त्या गावचे ग्रामस्थ असतात, ते ग्रामस्थ सगळे खांदेकऱ्यांच्या सूचना पालन करतात आणि माऊली त्यांच्या गावात एक आनंदाने घेऊन जातात। हे सगळं खांदेकरी त्यांना सामावून घेतात। त्याच्यामुळे खांदेकरांचा हा खांद्यावरचा एक मानाचा बॅच त्यांचा आनंद आपल्याला सांगून जातोय। त्याच्यामुळे आळंदी नगरी ही आता सज्ज झालेली आहे आणि पुढचे काही दिवस वारीचा हा आनंद ठेवा असाच सुरू राहणार आहे। कॅमेरामन रवी सह मनश्री पाठक, TV9 मराठी, आळंदी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।